एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे, जो आपला खूप दिवसाचा राहिला होता, तो म्हणजे बुक्स. तर बुक्स कुठल्या वापरायच्या? तर बघा, तुम्हाला एकच गोष्ट सांगेल, की थ्रू मिनिमम क्रिएट मॅक्झिमम याचा अर्थ जो कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या क्षेत्रात लागतो, तो म्हणजे एक एक सब्जेक्ट आणि एका सब्जेक्टसाठी एकच बुक. का? तर बघा, ज्यावेळेस तुमच्याकडे जर बघायला गेलो तर मटेरियल जर जास्त झालं तर तुम्ही काय काय वाचाल. आणि जसं बघायचं झालं तर क्वालिटीमध्ये, जर मी तुम्हाला आज ज्या संहिता सांगितलेल्या आहेत त्याच संहिता तुम्हाला एम लक्ष्मीकांतमध्ये बघायला मिळतील, त्याच संहिता तुम्हाला ज्या आहेत त्या कुठल्याही इतर बुक्समध्ये बघायला मिळतील. तुम्ही भूगोलासाठी जर गेले तर मी तुम्हाला ए.बी. सावंत सरांचं पुस्तक सांगेल, बट काय होईल, त्यानं काय होईल की जर त्या बुकची लँग्वेज जर माझ्यासाठी कम्फर्टेबल असेल, तीच लँग्वेज तुमच्यासाठी कम्फर्टेबल असेल असं होऊ शकत नाही. तुम्हाला कुठलं जे आहे हे दुसरं बुक आवडू शकतं, किंवा तुम्हाला कुठलं दुसऱ्या पब्लिकेशनचं बुक जे आहे त्याची लँग्वेज तुम्हाला तुमच्या हिशोबाने सोपी वाटत असेल. त्याच्यामुळे तुम्ही जे बुक घ्याल त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, ते बुक जे आहे हे तुमच्या हिशोबाने घ्या. फक्त जे प्रॅक्टिस सेटसाठी बुक्स आहेत हे तुम्ही कमी पडू देऊ नका. ज्याही पब्लिकेशनचं मिळेल त्या पब्लिकेशनचं घेत चला आणि प्रॅक्टिस करत चला, ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा, तर नंतर आपल्याला काय बघायचं होतं,